अंधेरी सबवेसाठी आता आदित्य पॅटर्न राबवण्यात येण्याची शक्यता आहे। अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव समोर आलाय। मान्सून पूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय, त्यामुळे पुन्हा एकदा उपाययोजनांवर चर्चा होते आहे। अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे। सुमारे 41,000 घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या टाक्यांसाठी 500 कोटी खर्च अपेक्षित आहे। या प्रस्तावाबाबत भाजपचे आमदार अमित साटम यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। विशेष म्हणजे हाच मॉडेल हिंदमाता परिसरात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला होता। हिंदमातातली परिस्थिती कमी करण्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाक्यांना यशस्वी प्रयोगही मानलं जातं। आदित्य ठाकरेंच्या अनेक प्रकल्पांवर टीका करणाऱ्या भाजपकडूनच आता त्याच सूत्राचा स्वीकार होत असल्याची चर्चा होती। राजकारणात विरोध, पण अंधेरीसाठी आदित्य ठाकरेंचाच फॉर्म्युला हा राबवला जाण्याची शक्यता आहे। 2023 मध्ये 21, 2024 मध्ये 25 आणि 2025 मध्ये 22 वेळा अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे। तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, आदित्य ठाकरे पॅटर्न नेमका काय आहे आणि भाजपला हा पॅटर्न राबवण्याची वेळ का आली आहे? माधवी, नक्कीच आपण पाहिलं तर हिंदमाता परिसरामध्ये म्हणजे मुंबईत कुठेही पाऊस पडला किंवा हिंदमाता परिसरात पाऊस पडला की लगेच पाणी साठायचं आणि या प्रश्नांवरती तोडगा काढला होता तो म्हणजे आदित्य ठाकरेंनी। त्यांनी परदेशातल्या जी सिस्टीम होती ती मुंबईत या ठिकाणी राबवली होती। त्या परिसरात अनेक मोठ्या टाक्या उभारल्या होत्या आणि त्यामुळे हिंदमाता परिसरामध्ये आपण पाहिलं तर मागील 2 ते 3 वर्षांपासून पाण्याचा जो साठा होत होता तो आता होतच नाही। आणि आता हाच पॅटर्न जो आदित्य ठाकरेंचा पॅटर्न आहे हा अंधेरी सबवेसाठी राबवला जात आहे। आणि विशेष म्हणजे कोण राबवत आहे? आदित्य ठाकरेंवरती वारंवार टीका करणारे अमित साटम म्हणजेच भाजपकडनं हा पॅटर्न आता राबवला जात आहे। अंधेरी सबवेमध्ये आपण पाहिलं तर सकल भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी साचतं आणि यामुळे वाहतूक कोंडी ही देखील मोठ्या प्रमाणात होते। आता हाच पॅटर्न राबवण्यासाठी अमित साटम यांनी पुढाकार घेतलेला आहे। 500 कोटींच्या या टाक्यांचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडे दिलेला आहे। त्यामुळे या भूमिगत ज्या टाक्या उभारल्या जाणार आहेत त्यामुळे तिथला देखील पाण्याचा जो निचरा आहे तिथलं पाणी या टाक्यांमध्ये साचवलं जाईल आणि जो पाण्याखाली येणारा परिसर आहे हा पूर्णपणे हिंदमाता परिसराप्रमाणेच मोकळा राहणार आहे। त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। मात्र चर्चा आहे ती म्हणजे भाजपकडनं फॉलो केला जाणाऱ्या आदित्य ठाकरे पॅटर्नची। त्यामुळे आता राजकीय नेमकी टीका टिप्पणी काय होते हे पाहणं महत्वाचं आहे। जवळपास 41,000 घनमीटर पाणी साठा असण्याच्या क्षमता असणाऱ्या या टाक्याची जवळपास किंमत 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता यावरनं कसं राजकारण पेटतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।